सोलापूर महानगरपालिकामार्फत सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे मिळकतदारांच्या थकबाकीसंबंधी पूर्व दावा दाखल केलेला असून 22 मार्च 2025 रोजी लोक अदालत येथे याची सुनावणी होणार आहे। तत्पूर्वी बापूजी नगर गाळेधारक हे भाडे खरेदी तत्वावर असून त्यांना येत असलेल्या मिळकतीवरील युजर चार्जेस, नोटीस फी, वॉरंट फी, थकबाकीवरील शास्ती संबंधी आपला हस्तक्षेप महत्त्वाचा होणे गरजेचे आहे। याकरिता म्हाडा गाळेधारक आणि सोलापूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक चर्चाद्वारे प्रश्न मार्गी लावणे न्यायाचे व जरुरीचे असल्याचे लेखी निवेदन माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना दिले। त्यावर त्यांनी 18 मार्च 2025 रोजी म्हाडा गाळेधारक व संबंधित अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले। मंगळवार दिनांक 11 मार्च 2025 रोजी बापूजी नगर गाळेधारकांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनीताई आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदन दिले। यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की सन 1966 साली झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत म्हाडाच्या वतीनं सोलापूर येथील बापूजी नगर येथे सदनिका बांधण्यात आले। या वसाहतीत मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, बेघर आणि असंघटित कामगारांचा समावेश असून हे अत्यंत गरीब आहेत। यांना शासन गलिच्छ वस्ती निर्मूलन होऊन पक्के घर मिळावे म्हणून या भागातील 240 लाभार्थ्यांना सदनिकांचे वाटप केले। सदर सदनिका ताब्यात घेऊन त्याचा घरगुती वापर आज मितीस चालू आहे। सदर म्हाडामार्फत भाडे खरेदी तत्वावर गाळेधारकांना देण्यात आले। महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट सोलापूर यांच्या अखत्यारीत आहे तथा सोलापूर महानगरपालिका कर आकारणी विभागामार्फत या सदनिकाधारकांकडून प्रत्येक वेळी विविध स्वरूपाचे कर आकारले जाते। मात्र सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अन्वये कलम 20 उपकलम 2 प्रमाणे नोटीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 11 सोलापूर उत्तर सदर बाजारपेठ सिटी एरिया यांच्या नावाने मिळकतदारास थकबाकी संबंधी नोटीस बजावण्यात आलेली आहे। सदर ही नोटीस प्रत्येक मिळकतदारास देऊन त्यांच्याकडून पोच घेतली आहे। बापूजी नगर गाळेधारकांच्या थकबाकी संबंधी यापूर्वी उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण गृहनिर्माण भवन यांच्याकडे सन 1966 साली झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत म्हाडाच्या वतीनं सोलापूर येथील बापूजी नगर या वसाहतीची थकबाकी व व्याजाची रक्कम माफ करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला असता म्हाडामार्फत मूळ प्रस्तावावर प्राधिकरणाचा ठराव क्रमांक 6980 दिनांक 2 मार्च 2021 रोजी पारित झाला। त्या अनुषंगानं बापूजी नगर येथील 1966 रोजी गलिच्छ वस्ती निर्मूलन अंतर्गत 240 गाळे बांधण्यात आले होते। बापूजी नगर वसाहतीतील गरीब, कष्टकरी, मागासवर्गीय रहिवाशांना देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीच्या अधीन राहून बापूजी नगर येथील गाळेधारकांना व्याज व दंड पूर्णतः सूट देण्यात येत आहे असा ठराव करण्यात आला। याची गांभीर्याने नोंद घ्यावी।